जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आतापर्यंत आपण 39व्या गोष्टी बघितल्या. त्या गोष्टीचं नाव होतं अक्रूराचा परतीचा प्रवास. भगवंत वृंदावनात गेले आणि त्यांनी बलराम आणि कृष्णाने त्यांचं खूप चांगलं स्वागत केलं, त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना चांगले वेगवेगळ्या प्रकारचे भोजन दिले आणि त्यांना काय चाललं आहे कंसाच्या राज्यात काय नाही ते सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग ते परत जायला निघाले मथुरेला. त्यांच्यासोबत सगळे वृंदावन गोपी बालक सगळे म्हणजे भेट देण्यासाठी दह्या दुधा तुपाचे मडकेचे मडके त्यांनी रथामध्ये ठेवले कंसाला भेट देण्याकरता. सगळे दुधाचे पदार्थ बनवून नेले. आणि मग जेव्हा भगवंत त्यांच्यासोबत बलराम कृष्ण आणि सगळं वृंदावन त्यांच्यासोबत जायला लागलं, वृंदावनातले गोपी बालकं सगळे. आणि मग जाता जाता त्यांना आता आजच्या आपली गोष्ट आहे 40वी आणि गोष्टीचं नाव आहे अक्रूराच्या प्रार्थना. अक्रूराला भगवंताचे दिव्य दर्शन झाले. त्याने भगवंतांना प्रणाम केला आणि हात जोडून तो गदगद कंठाने त्याची स्तुती करू लागला. तो म्हणाला, हे भगवंत, आपण अखिल कारणाचे परमकारण आणि अव्यय असे मूळ पुरुष नारायण आहात. तुमच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमळाच्या कर्णिकेवर या विश्वाचे निर्माते ब्रह्मदेव यांचा जन्म झाला. ब्रह्मदेव या विश्वसृजनाचे कारण आहेत आणि म्हणून आपण सर्व कारणाचे कारण आहात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अहंकार ही विश्वसृजनाची तत्वे आणि एकूण भौतिक शक्ती. त्याचप्रमाणे प्रकृती, तटस्था शक्ती, जीव, मन, इंद्रिय विषय आणि विश्वाच्या संचालनाचे नियंत्रण करणारे देवता असे सर्वच आपल्या शरीरातून निर्माण झाले आहे. आपणाला सादर प्रणाम. आपण सर्व गोष्टीचे परमात्मा आहात, परंतु तुमच्या दिव्य रूपाला कोणी जाणत नाही. या भौतिक जगात जन्माला आलेला प्रत्येक जण त्रिगुणांनी प्रभावित आहे. इतकेच काय, पण ब्रह्मदेवासारखे देवता देखील भौतिक प्रकृतीच्या प्रभावाने आवृत्त होऊन भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी युक्त असलेल्या सृजनाच्या पलीकडील आपले दिव्य अस्तित्व योग्य रीतीने जाणत नाहीत. थोर ऋषी आणि योगी आपणच सर्व प्राणीमात्राचे, सर्व सृष्टीचे व देवी देवतांचे मूळ कारण असे भगवंत असल्याचे समजून आपली उपासना करतात. अर्थात आपण अध्यात्म, अधिभूत, अधिदैव असे सर्व आहात असे समजून ते तुमची उपासना करतात. ते अनेकानेक देवतांच्या नावाने विविध प्रकारचे यज्ञ करतात. काही दिव्य ज्ञानाची आवड असणारे ब्राह्मण आहेत. ते अतिशय शांत असतात आणि सर्व प्रकारचे भौतिक व्यापार सोडून ते ज्ञानयज्ञ नामक यज्ञात संलग्न होतात. काही भक्त आहेत, त्यांना भागवत म्हटले जाते. ते तुमची पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून उपासना करतात. अशा पद्धतीने योग्य रीतीने दीक्षित होऊन ते आपल्या शरीराला तिलकाने विभूषित आणि आपल्या विष्णुमूर्तीच्या वेगवेगळ्या रूपाच्या उपासनेत संलग्न होतात. इतरही काही वेगळ्या आचार्यांचे अनुयायी आहेत, त्यांना शैव म्हणतात. ते आपली भगवान शिवाच्या रूपात पूजा करतात. तर असा हा अक्रूर जेव्हा भगवंता यमुनेच्या पाण्यामध्ये आंघोळीला गेला, तेव्हा त्याला सगळे बलराम कृष्ण सगळे देव देवता सगळ्यांनी दर्शन दिलं. अक्रूर पुढे म्हणाला, हे अखिल जग. आणि मग त्याचं दर्शन झाल्यानंतर मग भगवंताची तो स्तुती करतो, गुणगान करतो. भगवंताला म्हणतो की अक्रूर पुढे म्हणाला की हे अखिल जग तम रज सत्व अशा प्राकृत गुणांनी पूर्ण आहे आणि या भौतिक जगातील प्रत्येक जण अगदी ब्रह्मदेवापासून स्थावर अशा झाडाझुडपापर्यंत त्रिगुणांनी आवृत्त झालेला आहे. प्रभू, मी आपणाला साष्टांग दंडवत प्रणाम करतो. प्रभू, आपण या 3 गुणांच्या प्रभावापलीकडे आहात. आपल्याशिवाय प्रत्येकजण त्रिगुणाच्या लाटांनी बहावत गेलेला आहे. अग्नी आपले मुख आहे, धरणी आपले चरण आहे, सूर्य आपला नेत्र आहे, आकाश आपली नाभी आहे आणि दिशा आपले कर्ण आहेत, अंतरिक्ष आपले शिर आहे.
देवता आपले बाहू आहेत, सागर समुद्र आपले उदर आहे, वारा आणि हवा आपली शक्ती आणि प्राणतत्व आहे, सर्व वृक्ष वनस्पती आपल्या अंगावरील रोम आहेत, मेघ आपल्या शिरावरील अलकावली आहे, पर्वत आपल्या अस्थी व नखे आहेत, दिवस व रात्री आपल्या नेत्राची उघडझाप आहे, प्रजापती आपले जननेंद्रिय आणि वर्षा वीर्य आहे. हे प्रभू, वेगवेगळ्या श्रेणीतील देवी देवता, राजाधिराज, राजे आणि इतर प्राणी मात्र एकाच मोठ्या ज्ञानाने आपल्याला जाणू शकत नाही. मनुष्य केवळ हेच जाणू शकतो की आपले दिव्य अस्तित्व एखाद्या महासागरासारखे आहे आणि त्यात अनेक जीवमात्रांचा समावेश आहे. समावेश आहे किंवा उंबरफळासारखे आहे, ज्यातून अनेक सूक्ष्म कीटक बाहेर पडतात. प्रभो, आपण या भौतिक जगात अवरीत होऊन जी काही शाश्वत रूपे आणि अवतार धारण करतात, त्याचा उद्देश प्राणीमात्रांना अज्ञानातून, भ्रमातून, शोकातून मुक्त करणे हाच आहे. अशी खूप त्यांनी अक्रूरांनी भगवंताचं गुणगान केलं. त्यांनी सांगितलं की माया शक्तीने बद्ध झालेला आहे. प्रत्येकजण खोटी ओळख आणि खोटी स्थिती यांच्या प्रभावाखाली फलात्मक कर्माच्या आणि त्याच्या प्रतिक्रियांच्या मार्गावर अव्याहतपणे देहांतर करीत असतो. असा अक्रूर भगवंतासमोर लोळण घेत म्हणाला, प्रिय प्रभू, आपले दिव्य शाश्वत रूप ज्ञानपूर्ण आहे. केवळ आपल्या रूपावर मन एकाग्र करून मनुष्य अस्तित्वातील सर्व गोष्टींना पूर्ण ज्ञानातून जाणून घेतो, कारण आपण अखिल ज्ञानाचे आधी स्रोत आहात. आपण सर्व प्रकारच्या शक्तीचे स्वामी असे परमबलवान आहात. आपण परमब्रह्म आहात, परम व्यक्ती आहात, परमनियंत्रण करते आहात आणि भौतिक शक्तीचे स्वामी आहात. मी आपल्याला सादर दंडवत प्रणाम करतो. प्रभो, आपणच अखिल सृजनांचे निधान असे वासुदेव आहात. आपण सर्व व्यापक पुरुषोत्तम आहात आणि आपणच प्रत्येकाच्या हृदयांतरी निवास करणारे परमात्मा आहात आणि जीवांना कर्माचे मार्गदर्शन करणारे आहात. आता प्रभो, मी तुम्हाला पूर्णतया शरण आहे. कृपया मला आपला आश्रय द्या. अशी त्यांनी खूप छान प्रकारे गुणगान केलं. कृष्णाचं खूप छान स्तुती केली, अतिशय सुंदर. आणि नंतर त्यांनी भगवंताला दंडवत घातला. असा हा अक्रूर कृष्ण भक्त होता आणि भगवंतानी पण त्याला दर्शन दिलं. आपण पण पूर्ण श्रद्धेने मनापासून जर भगवंताला आठवलं, त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं, तर भगवंत पण आपल्याला नक्कीच दर्शन देईल आणि आपण पण कृतकृत होऊ. जय श्री कृष्णा.